तपोवन मैदानावर आयोजित सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला रविवारी तिसऱ्या दिवशी लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। शेतकरी आणि शेतीपूरक व्यावसायिकांसह शेतमालाची खरेदी करणाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देत खरेदी केली। तपोवन मैदानावर आयोजित 7व्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचा काल रविवारी तिसरा दिवस होता। डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या सहकार्यानं आयोजित या प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती। आधुनिक यंत्रसामग्री, कृषीविषयक माहिती घेत शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला। नवीन AI टेक्नॉलॉजी टाईप असं नवीन ट्रॅक्टर वगैरे हे आम्हाला बघायला मिळाले। कुबोटा वगैरे नवीन टेक्निकलची शेतीला फार उपयोग असणारे आम्हाला इथं बघायला फार छान वाटलं आणि बऱ्यापैकी आम्हाला घनसाळ तांदूळ वगैरे हे पण शेतीविषयी माहिती सगळी मिळाली। प्रदर्शन एकदम उत्तम आणि चांगलं होतं। सतेज उर्फ बंटी डी पाटील कृषी प्रदर्शनाला 7वी वेळी सुद्धा खूप प्रतिसाद मिळतोय आणि लोकांची कोल्हापूरची अशी भावना आहे की जुन्या तांदळाला आणि उच्च क्वालिटी तांदळांना महत्त्व देते आणि ह्या 7व्या वर्षी 7,000 किलोच्या पुढे उद्दिष्ट यावेळी तांदळातून गाठलेलं आहे। आता आपण बघतोय की शेतकऱ्यांसाठी चांगले उत्कृष्ट हे केलेलं आहे। बघितलं तर सोलर उत्पादने, त्यानंतर शेतीसाठी विविध लागणारी उत्पादने इथं सगळं स्टॉल लावलेले आहेत आणि लोकांची गर्दी पाहता समजते की इथं जास्त शेतकऱ्यांसाठी उपयोगाचं साहित्य आलेलं आहे। ट्रॅक्टर म्हणा, गाड्यांचं वगैरे म्हणा, सगळं आलेलं आहे आणि त्यात एक मेन गोष्ट चांगली आहे की इथं महाराष्ट्र लोकधारा असं काहीतरी नृत्य टाईप हे केलेलं आहे आणि आम्हाला दिसतंय तिथं गाणे वगैरे सगळं चांगले आहेत आणि येऊन आम्हाला चांगलं वाटतंय। कृषी प्रदर्शन बघून मला फार समाधान वाटलं, कारण यामध्ये जे आम्ही शेतकरी असल्यामुळं बुटकी, म्हैस, रेडा वगैरे जे म्हणजे जनावरं चांगली बघायला मिळाली आणि लोकांना शेतीविषयक बी सुद्धा माहिती मिळाली आणि समाधान वाटलं। सतेज कृषी प्रदर्शन मध्ये आलो आहे। तिथे खूप भरपूर काही गोष्टी बघण्यासाठी मिळाल्या, ज्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहेत, घरगुती उपयोगी आहेत आणि खूप छान आहे। तर प्रत्येकाने इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येकासाठी फार गोष्टी उपयोगाच्या पण आहेत इथे। या प्रदर्शनात सहभागी पशुधनाचं प्रदर्शन पाहायला येणाऱ्या लोकांना विशेष आकर्षण होतं। घोड्याचं नृत्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। दरम्यान माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कुटुंबियांसह प्रदर्शनाला भेट देत कृषी निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री, वैशिष्ट्यपूर्ण पशु पक्षी शेतीविषयक विविध संकल्पना यांची माहिती घेतली।